Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला अटक तर छत्रपती संभाजीनगर मधल्या राहत्या घरातनं बेड्या ठोकल्या. निदा खानचा अटकपूर्व जामीन कोर्टानं फेटाळल्यानंतर पोलिसांची कारवाई तर आज कोर्टात हजर करण्याचीही शक्यता. निदा खानला लपवण्यामागे छत्रपती संभाजीनगरात इम्तियाज जलील यांचा हात. मंत्री संजय शिरसाट यांचा आरोप तर एसआयटी चौकशीचीही मागणी. 2029ला देखील सुनेत्रा पवार बारामतीमधून निवडणूक लढवतील. सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी बारामतीकरांची इच्छा. जय पवारांचं वक्तव्य तर मुख्यमंत्री पदासाठी लागणारं संख्याबळ फडणवीसांकडे. जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरला वादळी वाऱ्याचा फटका. जुहू एअरपोर्टवर हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग. शिंदे मुरबाडला एका लग्नासाठी जात होते. कलिंगडमुळे नाही तर उंदीर मारण्याच्या औषधांमुळे डोकाडिया कुटुंबाचा मृत्यू. मुंबईमध्ये कलिंगड खाल्यानंतर मृत्यू झाल्याच्या प्रकरणात ही धक्कादायक माहिती समोर. वैद्यकीय अहवालानंतर सुद्धा पायधुनी परिसरात बाजारातनं कलिंगड अजूनही गायबच. पुण्याच्या नसरापूर अत्याचार प्रकरणी शवविच्छेदन अहवाल समोर. मुलीच्या शरीरावर टणक हत्यारानं वार. शवविच्छेदन अहवालात मुलीच्या शरीरावर जखमाही आढळल्या. अत्याचारी भोंदू अशोक खराच्या बँक लॉकरमधील 3 कोटींच्या दागिन्यांवरही ईडीची कारवाई. 5 लाखांचे परकीय चलन सुद्धा जप्त. माढ्यातील दुसरा भोंदू बाबा पोलिसांच्या ताब्यात. आढे गावातनं वीरकर महाराजासह त्याच्या भावाला टेंभुर्णी पोलिसांकडून अटक. आज न्यायालयात हजर करणार. भोंदूनं आतापर्यंत 5 लाखांपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक केल्याची माहिती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर तर भाजप सरकार स्थापन करण्यासाठी आज बैठक. बैठकीत विधिमंडळ दलाचा नेता निवडला जाणार. सुवेंदू अधिकारी यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी जवळपास निश्चित. पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींचं सरकार बरखास्त. राज्यपाल RN रवींचे लेखी आदेश. ममता सरकारचा आज कार्यकाळ संपल्यानं निर्णय. ममता बॅनर्जींनी राजीनामा देण्यास दिला होता नकार. तर तामिळनाडूमध्ये सरकार स्थापनेवरून तिढा कायम. राज्यपालांनी विजय थलपतींना 118 आमदारांचा पाठिंबा दाखवण्यास सांगितलं. डाव्या पक्षांच्या आमदारांची पाठिंबा देण्यासंदर्भात बैठक. निर्णयाकडे आता लक्ष. मुंबईमध्ये डॉक्टर ई मोझेस मार्गावरील मुख्य जलवाहिनीला गळती. दुरुस्तीचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू. मुंबईतील काही भागांमध्ये आज पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचंही आवाहन. नांदगाव पेठ MIDC जवळ अप्पर वर्धा धरणाची पाईपलाईन फुटल्यानं अमरावतीचा पाणी पुरवठा विस्कळीत. जीवन प्राधिकरण कंत्राटदारांच्या संपामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळा. अमरावतीकरांना आता 2 दिवस पाणी टंचाईचा सामना करावा लागणार. 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 92.9%. यंदाही मुलींनीच बाजी मारली. 94% मुली तर 89% मुलं उत्तीर्ण. कोकण विभागामध्ये सर्वाधिक 97.62% निकाल. गतवर्षीच्या तुलनेमध्ये 2% निकाल कमी. घोडबंद रोडवर 8 ते 10 मे दरम्यान वाहतुकीत बदल. ब्रह्मांड जंक्शन पादचारी पुलावर गर्डर उभारणीसाठी अधिसूचना लागू. ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता. नंदुरबारच्या नवापुरात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढला. आतापर्यंत 2.5 लाखांहून अधिक पक्ष्यांची कलिंग तर 10 लाखांपेक्षा जास्त अंडी नष्ट. आतापर्यंत 6 पोल्ट्री फार्म्सचे अहवाल पॉझिटिव्ह. नाशिकमधील रिक्षा चालकांची सिटी लिंक बस कर्मचाऱ्याला मारहाण. घटनेनंतर बस चालकांकडून संप. अचानक बंद पुकारल्यामुळे प्रवाशांचे मात्र हाल. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.